किंवा आपण नेटवरून काहीतरी सगळ्या मुलींचा बायोडाटा मागवला. ठीक आहे. प्रत्येकासोबत आपण लग्न करणार आहे का? नाही ना. आपण काय करणार आहे? सेपरेट आउट करणार ना. आपण काय करणार आहे? सेपरेट आउट. बाबा आपल्याला योग्य कोणतं आहे. ठीक आहे. त्या पद्धतीने आपण क्लासिफाय करणार. बरोबर आहे. काय करायचं आपल्याला? क्लासिफिकेशन करायचंय डाटाचं. काय करायचं आपल्याला? क्लासिफिकेशन करायचंय. ठीक आहे. क्लासिफिकेशन महत्त्वाचं असतं. समजा हा जो डाटा आहे, हा जर जसाच्या तसा जर आपण लिहिला तर हा जो डाटा आहे आणि ह्याचं जर आपल्याला काही स्टडी करायचं म्हणलं, तर याचा ॲज इट इज स्टडी करणं थोडंसं डिफिकल्ट जाणार आहे. ठीक आहे. किंवा आपण नेटवरून काहीतरी सगळ्या मुलींचा बायोडाटा मागवला. ठीक आहे. प्रत्येकासोबत आपण लग्न करणार आहे का? नाही ना. आपण काय करणार आहे? सेपरेट आउट करणार ना. आपण काय करणार आहे? सेपरेट आउट. बाबा आपल्याला योग्य कोणतं आहे. ठीक आहे. त्या पद्धतीने आपण क्लासिफाय करणार. बरोबर आहे. किंवा अ, तुमच्यामधले बाबा तुमची काहीतरी 20 मार्कांची टेस्ट झाली आणि त्याच्यामधून टॉपर कोणते आहेत? 15च्या पुढचे किती जण आहेत? ठीक आहे. मीडियम म्हणजे 10 ते 15 मध्ये किती विद्यार्थी आहेत? 10 पेक्षा खाली थोडेसे बाबा त्यांना ढकललं तर ते 10च्या पुढे जाऊ शकतात आणि एकदम माठे 5च्या खालचे ओके ते किती आहेत? असं जर आपल्याला क्लासिफिकेशन करायचंय. काय करायचं? डाटाचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचं. आता ह्या ठिकाणी हा जो डाटा आहे, हा डाटा कोणता आहे तुमचा? प्रायमरी डाटा आहे कारण की तुमचे जे मार्क्स आहेत हे ओरिजिनल आहेत ते शिक्षकांनी चेक केलेले आहेत. ओके. पुढे काय सांगितलंय पहा. व्हॉट इज ईच ऑफ द नंबर इन द डाटा कॉल्ड? प्रत्येक नंबरला काय काय येतो? स्कोर आहे. काय दिलेले आहेत ते तुमचे स्कोर दिलेले आहेत. ओके. पुढचे बघा आता. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. सो हाऊ मेनी स्टुडंट्स स्कोर 15 मार्क्स? 15 मार्क्स किती जणांना पडलेले? चला मोजले का तुम्ही? मोजले? ओके. 1, 2, 3 अजून 3, 4 अजून 5. ओके. सो हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर? 5 स्टुडंट्स. ओके. 5 स्टुडंट्स. ओके. टेक्स्ट बुक मध्ये आन्सर्स लिहायचे. सेकंड बघा. हाऊ मेनी स्टुडंट्स स्कोअर्स मोर दॅन द 15 मार्क्स? 15 पेक्षा जास्त मार्क पडणारे मोजले? 20 स्टुडंट्स. ओके. 20 स्टुडंट्स. किती स्टुडंट्स आहेत? 20 स्टुडंट्स. 15 पेक्षा जास्त मार्क पडणारे विद्यार्थी आपण काउंटिंग केले. पुढे हाऊ मेनी स्टुडंट्स स्कोर लेस दॅन 15 मार्क्स? ओके. बघा 15 पेक्षा कमी मार्क पडणारे सगळे मोजायचे मग 1 2 3 4 6 7 8 9 10 11 12 13 14 14 पर्यंतचे सगळे घ्यायचे. मोजा झाला पटपट. 15 पेक्षा कमी मार्क पडणारे 24. किती जणांचं 24 आलंय? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि किती जणांचं 25 आलंय? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चेक करा परत एकदा. पटकन चेक करा लवकर लवकर. $25 ओके. 25 कन्फर्म. 25 ओके. चला येस. ओके बरोबर आहे. चला पुढे जाऊयात. व्हॉट इज द लोएस्ट स्कोर ऑफ द ग्रुप? 6. सगळ्यात कमी मार्क्स पडणारा विद्यार्थी 6 मार्क्स. ओके. आणि व्हॉट इज द हायेस्ट स्कोर इन द ग्रुप? 20 मार्क्स. नोटबुक मध्येच सॉरी टेक्स्ट बुक मध्येच लिहून टाकताय सगळे आन्सर्स लिहिलेत? ओके. चल आता इथं काय झालं माहितीये का? इथं प्रॉब्लेम काय झाला माहितीये का? तुम्हाला स्टडी करायला ह्या डाटावरती जे काही प्रश्न विचारलेले आहेत ओके याचे इथं शोधायला दिलेल्या डाटामध्ये उत्तर शोधायला आपल्याला वेळ लागला. पण त्याचा जर आपण टेबल बनवला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल हा जर आपण टेबल बनवला तर आपण ना पटपट पटपट सगळ्यांचे आन्सर्स देऊ शकतो. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल.
सो आता आहे ना परत पुस्तक द्या मला आणि पाहता आता आहे ना तो मागचा डाटा काय पाहायचा नाही. ठीक आहे. आणि आता विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायची. हाऊ मेनी स्टुडंट्स स्कोर 15 मार्क्स? 15 मार्क पडणारे किती विद्यार्थी आहेत? ओके. 5. पुढे हाऊ मेनी स्टुडंट स्कोर मोर दॅन 15 मार्क्स? 15 पेक्षा जास्त मार्क पडणारे किती विद्यार्थी आहेत? हे मोजा. एवढे 16. किती आले? 15 पेक्षा. इथं 15 आहे तुमचा. 15 पेक्षा जास्त मार्क पडणारे विद्यार्थी आहेत तुमचे 16. पुढे हाऊ मेनी 20 आहेत. काउंट केलं का व्यवस्थित? 20. ओके. हाऊ मेनी स्टुडंट स्कोर लेस दॅन 15 मार्क्स? हे पहा आता 20 लेस दॅन 15 मार्क्स 15 पेक्षा कमी. 15 पेक्षा कमी. तिथून किती आले ते? मोजा. हा 25. किती आता ते? 15 पेक्षा कमी मार्क पडणारे विद्यार्थी 25. ओके. पुढे व्हॉट इज द लोवेस्ट स्कोर ऑफ द लोवेस्ट स्कोर 6 आहे आणि हायेस्ट स्कोर किती आहे? 20 आहे. म्हणजे जर डाटाला आपण क्लासिफिकेशन केलं तर त्याचा अभ्यास करणं काय होतं आपल्याला सोपं जाते. ठीक आहे. पण आता समजा असं अज्युम करा की 100 मार्कांची एक्झाम आहे. किती मार्कांची एक्झाम आहे? आणि कमीत कमी किती पडू शकतात एखाद्याला? समजा 20-30 पासून चालू केला आपण किंवा 35 पासून चालू केला. किती पासून? 35 पासून. सगळे पास झाले बाबा. मग 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42 असं 100 पर्यंत लिहित जायचं का? मग तो टेबल किती मोठा होईल. मग त्यासाठी आपल्याला काय करायचे? ग्रुप करायचे. काय करायचे? आपल्याला ग्रुप्स करायचे. म्हणजे बाबा 35 ते 40 मार्क पडणारे किती विद्यार्थी? 35 ते 40 मार्क. 40 ते 45 मार्क पडणारे किती विद्यार्थी? 45 ते 50 मार्क पडणारे किती विद्यार्थी? किंवा 10-10चा पण ग्रुप करू शकता. 30 ते 40 मार्क पडणारे किती विद्यार्थी? 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70. ओके. असे फक्त किती लाईन होणार आहेत आपले? फक्त 7-8 किंवा मॅक्झिमम 10. एक पासून जरी केलं तरी पण 10. ठीक आहे. बरोबर आपले 10 लाईन होते. आता हा जो डाटा आहे जर खूप मोठे नंबर्स असतील तर हा जो टेबल आहे हा खूप मोठा होईल आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे? जो काही तुमचा क्लास आहे, जो काही तुमचा स्कोर आहे त्या स्कोरचं काय करायचं? आपल्याला ग्रुपिंग करायचं. काय करायचं? आपल्याला ग्रुप्स करायचे. सो आता मात्र हेडिंग टाकताय तुम्ही. आता हेडिंग टाका ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. ग्रुप करायचे आता आपल्याला ग्रुप. कारण जो आपला डाटा आहे तो कदाचित मोठा असू शकतो. त्यासाठी आपल्याला काय करायचे? ग्रुप्स करायचे. येस. चला हेडिंग टाकलं. ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. ह्याच्यामध्ये 2 टाइप्स असतात. किती टाइप्स असतात? म्हणजे ग्रुप आपण 2 प्रकारे बनवतो. किती प्रकारे बनवतो आपण? 2 प्रकारे. त्याच्यामध्ये पहिल्या प्रकारला इन्क्लुझिव्ह. पहिला टाइप्स आहे इन्क्लुझिव्ह किंवा असं लिहिलं तरी चालेल. असं लिहा इन्क्लुझिव्ह मेथड आणि दुसरा लिहा एक्सक्लुझिव्ह मेथड. इन्क्लुझिव्ह मेथड आणि एक्सक्लुझिव्ह मेथड 2 प्रकारे. 2 प्रकारे आपण ग्रुप्स बनवणारे. एक आहे इन्क्लुझिव्ह, दुसरा आहे एक्सक्लुझिव्ह. तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेला असेल. ठीक आहे. इन्क्लुझिव्ह बनवायचा की एक्सक्लुझिव्ह टेबल बनवायचा आहे? कसे क्लासेस करायचे तुम्हाला? त्यालाच आपण ह्याचं दुसरं नाव आहे डिस्क्रीट क्लासेस. आता हे 2 लिहिल्याच्या नंतर खाली पहिले हेडिंग टाका आणि पहिल्याच आपण स्टडी करणार आहे. इन्क्लुझिव्ह मेथड किंवा त्यालाच आपण बोलणार आहोत डिस्क्रीट क्लासेस. इन्क्लुझिव्ह मेथड त्याला बोलणार आहोत डिस्क्रीट क्लासेस. बरोबर आहे. इन्क्लुझिव्ह मेथड डिस्क्रीट क्लासेस. ओके. पहा लक्ष द्या अगोदर ना. दोघांमध्ये काय फरक आहे? दोघांमध्ये काय फरक आहे? व्यवस्थित लक्ष द्या. हे पहा आपला आत्ताचा जो वरचा डाटा होता तो 20 पर्यंत मार्क होते. सगळ्यात कमी मार्क पडणारा विद्यार्थी 6. ठीक आहे. सो यांनी कसं ग्रुप केलं? आता 6 ते 10 मार्क पडणारे विद्यार्थी. 6 ते 10 मार्क पडणारे किती विद्यार्थी आहेत हे आपल्याला काढायचंय. त्यानंतर 11 ते 15 मार्क पडणारे किती विद्यार्थी आहेत आणि 16 ते 20 मार्क पडणारे किती विद्यार्थी आहेत? हे म्हणजे आहेत अप्रगत विद्यार्थी, हे आहेत मीडियम वाले आणि हे आहेत तुमचे प्रगत टॉपर. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आता आपल्याला परत चेक करायचं किंवा 6 ते 10 मार्क पडणारे किती विद्यार्थी आहेत? जर किती आले या ठिकाणी 10. बरोबर.
त्यानंतर आता मला सांगा 11 ते 15 तोच डाटा घ्यायचा आपल्या इथं आहे डाटा दिलेला आहे ठीक आहे. किती विद्यार्थी आहेत? 20 विद्यार्थी आहेत. म्हणजे मीडियम मध्ये आपले 20 स्टुडंट्स आहेत. सो 20 काढता येतात ना तुम्हाला? 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 ठीक आहे. अशा पद्धतीने 20 काढले आपण. आणि हे किती आहेत तुमचे? परत 20 आहेत. सो 20 या ठिकाणी टॅली मार्क्स काढून टाकायचे. सो टोटल झाले तुमचे 50. ठीक आहे. ओके. तर हा झाला तुमचा कोणता आहे? इन्क्लुझिव्ह मेथड. कोणती मेथड ही? इन्क्लुझिव्ह. ह्यालाच आपण बोलतो डिस्क्रीट क्लासेस. आता डिस्क्रीट क्लासेस म्हणजे कसे बघा? डिस्क्रीट क्लासेस इम्पॉर्टंट आहे. डिस्क्रीट क्लासेस म्हणजे 6 ते 10. 10 खाली आलाय का? नाहीये. 11 पासून सुरुवात केली आपण. 11 ते 15 मार्क मिळणारे विद्यार्थी. 15 खाली आलाय का? नाहीये. ठीक आहे. 16 पासून आपण सुरुवात केली. हे जे आहेत ना ह्याला आपण बोलतो क्लास. हा काय आहे तुमचा? क्लास आहे. हा झाला तुमचा इन्क्लुझिव्ह मेथड. तर एक्सक्लुझिव्ह मेथड मध्ये बघा कसं होतं. बघा लक्ष द्या माझ्याकडे. हे पहा इथं बघा आता. 5 ते 10 मार्क पडणारे विद्यार्थी 10 परत खाली आलाय ना? 10 ते 15 मार्क पडणारे विद्यार्थी 15 परत खाली आला. 15 ते 20 मार्क पडणारे विद्यार्थी आणि 20 परत खाली आला. ह्याला आपण बोलणार आहोत एक्सक्लुझिव्ह मेथड. कोणती मेथड ही? एक्सक्लुझिव्ह मेथड. त्याला हा जो नंबर आहे तो खाली येतो. त्याला आपण बोलतो एक्सक्लुझिव्ह मेथड. इन्क्लुझिव्हचा एक्सक्लुझिव्ह कसा करायचा किंवा एक्सक्लुझिव्हचा इन्क्लुझिव्ह कसा करायचा हे थोड्या वेळाने सांगतो. अगोदर वरची कन्सेप्ट आपण क्लिअर करून घ्या. हा टेबल तुम्हाला लिहायचा आता इन्क्लुझिव्हचा टेबल लिहित आहे आणि त्यानंतर खाली काही महत्वाच्या टर्म्स आहेत त्या आपण घेऊयात. ठीक आहे. सो आता हा टेबल लिहून टाकताय. झालं सर्वांचा? ओके. आता पुढचे कन्सेप्ट ना खूप महत्वाचे आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट. 4-5 डेफिनेशन आहेत पण खूप महत्वाचे आहेत. बघा महत्वाचे म्हणजे ना ते डेफिनेशन नाही विचारणार तुम्हाला एक्झामला, पण तुम्हाला एखादा डाटा दिला असेल तर त्याच्या बेसिसवरती क्वेश्चन असतील. बघा पहिला क्लास. When the observation are divided into suitable groups. ऑब्झर्वेशन जे आहेत ना त्याला आपण सुटेबल ग्रुप्स पाडतो. आपण त्याचे काय पाडणार आहे? आपण त्याचे ग्रुप्स. 5 ते 10 मार्क पडणारे विद्यार्थी, 10 ते 15 मार्क पडणारे विद्यार्थी, 15 ते 20 मार्क पडणारे विद्यार्थी. आपण काय केले? त्याचे ग्रुप्स पाडलेत. छोटे 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 आपण काय केले? त्याचे ग्रुप्स पाडलेत. त्याला आपण काय बोलतो? क्लास. क्लास केलेत तुम्ही वरती? क्लास केले आपण. ठीक आहे. 6 ते 10 मार्क पडणारे, 11 ते 15 मार्क पडणारे आणि 16 ते 20 मार्क पडणारे. अशा पद्धतीने आपण त्याचे ग्रुप्स केले. क्लासचं लिमिट. समजा एखादा क्लास घेऊयात आपण. 1 नंबरचा क्लास काय दिला होता तुम्ही? 6 ते 10 मार्क पडणारे किती विद्यार्थी? आता ह्याचं लिमिट काय मग? हे जे खालची संख्या असते ना, ह्या बाजूची संख्या, त्याला बोलतो लोअर लिमिट. इम्पॉर्टंट चाललंय. हे काय तुमचं लोअर लिमिट आहे. लोअर लिमिट आहे. आणि हे जे आहे त्याला आपण बोलतो अप्पर लिमिट. बरोबर. लिमिट समजून घ्या. लोअर लिमिट, अप्पर लिमिट. लोअर लिमिट, अप्पर लिमिट. ठीक आहे. एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन आहे. लोअर एखादा क्लास दिला असेल, ओके, आणि त्याचं लोअर लिमिट किती, अप्पर लिमिट किती असं विचारतील तुम्हाला. त्यावेळेस तुम्ही मला सांगणार आहे. ठीक आहे रोहित? लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट. ओके. फ्रिक्वेन्सी काय असते? हा जो क्लास आहे, क्लासच्या पुढे असलेले नंबर ऑफ स्टुडंट्स किंवा नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स तो असतो तुमचा फ्रिक्वेन्सी. तो काय तुमचा फ्रिक्वेन्सी. हा क्लास टॅली मार्क तर काय नाही, रेषा मारायचे आणि त्याच्या पुढे काय तुमचा फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. पुढे क्लास विड्थ. काय? क्लास विड्थ किंवा क्लास साइज किंवा क्लास इंटरवल. काय करायचं तुम्हाला हे काढण्यासाठी? फॉर्म्युला महत्वाचा आहे. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. ह्या क्लासचं अप्पर लिमिट किती आहे? लोअर लिमिट किती आहे? 10 मधून 5 गेले. हा झाला तुमचा क्लास विड्थ किंवा क्लास साइज किंवा क्लास इंटरवल. ठीक आहे. अप्पर लिमिट मायनस लोअर. ठीक आहे. हा झाला तुमचा क्लास विड्थ. तिन्ही शब्द एकच आहे. एक्झाम मध्ये हा शब्द देतील, हा शब्द देतील किंवा हा शब्द देतील. ठीक आहे. तिन्ही लक्षात ठेवताय. वजाबाकी करायची. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. ओके. क्लास मार्क काय असतो माहिती का? अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवायडेड बाय 2. म्हणजे थोडक्यात त्या क्लासच्या मधली संख्या. क्लासच्या काय
मधली संख्या. आता 10 आणि 5 15, 10 आणि 5 15, 15ला 2 ने भाग दिला 7.5. हे झालं त्याचं क्लास मार्क. किंवा दुसरा एक क्लास घेऊया, त्या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आपल्याला 11 आणि 15, 11 आणि 15 याच बघा 11 अप्पर लिमिट लोअर लिमिट. सो लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट उत्तर आलं तुमचं 26. 26ला 2 ने भाग दिला उत्तर आलं तुमचं 13. हा झाला तुमचा क्लास मार्क. हा काय आहे? क्लास मार्क. ठीक आहे. सगळेच्या सगळे हे ह्याच्यावरती बेस. मी आता एक क्वेश्चन दाखवला तुम्हाला एक्सरसाइज मध्ये. अजून असे बरेच क्वेश्चन आहेत ह्याच्यावरती, ह्या कन्सेप्टवर, ह्या 4-5 डेफिनेशन वरती. त्यामुळे हे व्यवस्थित क्लिअर करायचे. परत एकदा करायचे क्लास माहितीचे. क्लास 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 करतोय आपण. ठीक आहे. क्लास लिमिट, लोअर लिमिट, अप्पर लिमिट म्हणलं की लोअर लिमिट अप्पर लिमिट आठवायचं. ठीक आहे. फ्रिक्वेन्सीचं काही टेन्शन नाही, कारण फ्रिक्वेन्सी दिलेली असते तुम्हाला त्या बाजूला. ठीक आहे. किती आहेत विद्यार्थी वगैरे ते दिलेलं असतं. क्लास विड्थ म्हणजे काय करायचे? वजाबाकी करायची. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. ओके. क्लास मार्क म्हणजे काय तुमचा? येस, लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट अपॉन 2. ठीक आहे. कन्सेप्ट क्लिअर आहे? ओके. होमवर्कला काय करणार माहिती का तुम्ही? इन्क्लुझिव्ह क्लासचा टेबल बनवून आणणार आणि एक्सरसाइज जो आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. ठीक आहे.